विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे आणि यातील हडपसरमधील 5 आणि पिंपरी चिंचवड इथले 7 जण आहेत। विषारी दारूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। 4 आरोपींना 8 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। योगेश वानखेडे, कर्नल सिंग बिरखा, गुरमीत सिंग बिरखा आणि राधेश्याम प्रजापती यांना अटक करण्यात आली आहे। पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। हडपसरमध्ये 5 तर पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंह बिरखासह 8 जण अटकेत आहेत। तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडेला अटक केली। योगेश वानखेडेने दारूत मिथेनॉल मिसळल्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती आहे। योगेश वानखेडे दारू वितरित करण्याचं काम करायचं। माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे। कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल। विषारी दारू प्रकरणात पीडित कुटुंबीय टाहोक होतं। रोहित पवारांनी ससूनमध्ये पीडित कुटुंबियांची भेट घेतली। दारू शिवाय त्याचं कटतच नव्हतं। त्याला दारू शिवाय तो पाण्याचा घोट सुद्धा पित नव्हता। दारू पाहिजे पहिली त्याला। दारू पिल्यावर जेवत पण नव्हतं। तो असा चिवून झोपायचा। 2-2 दिवस म्हणलं तरी जेवत नव्हता दारू शिवाय। ही दारू हडपसरच्या लमान तांडापासून ती दारू सप्लाय झाली होती। हडपसरमध्ये पोलीस स्टेशन पासून 400 मीटरवर खोटी दारू बनवली जाते। पोलिसांचा कुठं ना कुठेतरी या घाणेरड्या धंद्याला पाठिंबा आहे। पोलिसांकडून 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली। फॉरेन्सिक पथक दापोडी पोलीस स्थानकात असून त्यांच्याकडून विषारी दारूच्या सॅम्पलची तपासणी करण्यात येते। या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे। उरळी कांचनमधील राधेश्याम प्रजापती दारू तयार करण्याचं काम करतो। प्रजापतीनं तयार केलेली दारू योगेश वानखेडे पुण्यात दारूच्या अड्ड्यांवर विकतो। योगेश वानखेडे हा दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे। अधिक नफ्यासाठी योगेश वानखेडेनं अधिक मिथेनॉल मिसळलं। मिथेनॉलचं प्रमाण नेहमीपेक्षा अधिक झाल्यानं दारू विषारी बनली। वानखेडेनं ही दारू पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत कर्नल सिंह बिरका, गुरमीत सिंह बिरका या दोघांना विकली। वानखेडेनं दारू खडकीतील कल्पेश अग्रवाल, वडारवाडीतील अरिहंत धोत्रे यांना विकली। हडपसर काळेपडळ भागातील आकाश जाधव, अशोक खांडे यांना ही दारू विकण्यात आली। तर विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक झाले। तर जरांगे